आज सण आहे, संक्रांत आहे, मला काहीतरी बोलायला लावू नका तुम्ही उगाच. मॉम, तिळगुळ घ्या आणि गोड गोड. नंतर खाते. थँक्यू. बाबा. मॉम, डॅड, तुम्ही कुठे बाहेर निघालायत का? हो, बाबांच्या एका मित्राकडे चाललोय, तिथे कार्यक्रम आहे. बरं अमृता, यायला उशीर होईल ना? आई मी एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे आज संक्रांत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नात्यातली कटुता विसरून आपण जर ताराला. नको ना, नको ते विषय काढू नकोस ना प्लीज अमृता. आपल्या नात्यात आहे ना गोडवा, मग राहू दे की तसंच. अगं सावली, तू इथे काय करतेयस? अगं वर सारंग वाट बघत असेल ना, तिळगुळ द्यायचा ना त्याला. हो, मी खाली येताना ते झोपले होते, आता उठले असतील. मी तिळगुळ देऊन येते. आलेच. येतो. अमृता वहिनी, मॉम अँड डॅड बाहेर गेलेत, तर मी आता ताराला भेटून येतो. थोडा लेटच होईल मला, सो जे. हो नाही वाट बघणार, एन्जॉय. थँक्यू सो मच. येतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अहो, हे काय तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला. सुट्टी घ्यायची ना आज ऑफिसला. आज मकर संक्रांत आहे, आज तरी घरी थांबायचं. अगं माझी राणी, तू कुठे सुट्टी घेतेस? स्टाफला तिळगुळ द्यायचेत ना. हो, पण मी सुद्धा तुम्हाला तिळगुळ द्यायलाच आले. मी सकाळी आवरून खाली जाताना तुम्ही झोपलेलात, म्हणून तुम्हाला उठवायचं नव्हतं मला, आणि मग कामाच्या गडबडीत राहून गेलं, म्हणून हे घ्या. आधी मोठ्यांनी लहानांना द्यायचे. बरोबर आहे तुमचं, म्हणूनच मी तुम्हाला देते, मग तुम्ही मला द्याल. अच्छा, असं होय. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. काय? अगं नाही, बस नको. तुम्ही पण तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. हा गोड लाडू खाऊन माझं तोंड गोड नाही होणार आहे. मग ये.